नमस्कार मित्रांनो, मी चंदू कोकतरे, रत्नागिरी जिल्हा पोलीस. मित्रांनो, एका मागच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा केली होती. काय झालं की पोलीस भरतीमध्ये ज्या वेळेला फॉर्म भरले मुलांनी, त्यावेळेला मराठा कास्टवाले जे मुलं आहेत त्यांना एकतर सरकारने SC/BC किंवा ज्यांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना OBC असे दोन ऑप्शन अलाउ केले होते. पण त्यांनी हे सर्टिफिकेट निघत असताना सुद्धा त्यांनी जो फॉर्म आहे तो EWS मधनं फॉर्म भरला आणि त्यांची निवड सुद्धा EWS मधनं झाली. पण ज्या वेळेला कागदपत्र सादरीकरणाची वेळ आली त्यावेळेला काही मुलांनी OBC आणि काही मुलांनी SC/BCचं सर्टिफिकेट दिलं. मुळामध्ये ती जी जागा होती ती EWSची जागा होती. मग EWSच्या मुलांवरती जो अन्याय झाला हे सरकारच्या लक्षात आलं आणि पुन्हा एकदा सरकारने दुसऱ्यांदा सिलेक्शन लिस्ट लावली, ज्याच्यामध्ये मराठा कास्टमधले SC/BC आणि OBC वाले जे मुलं होते त्यांची ती जागा त्या ठिकाणी रिक्त झाली आणि ती जागा EWSच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाली. मग आता नियुक्ती देऊन सुद्धा अशा विद्यार्थ्यांना त्या जागेतनं बाद व्हावं लागलं किंवा ती जागा त्यांना खाली करावं लागली. याच्या मागचं कारण मग नियुक्ती देणं हे सरकारला कितपत योग्य वाटलं किंवा याच्यामध्ये नेमका चूक कुणाची? मग सरकारची चूक आहे का ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला माहीत असताना सुद्धा SC/BC मध्ये किंवा OBCचं सर्टिफिकेट काढायचं होतं पण त्यांनी EWS मधनंच फॉर्म भरला. मग ही नेमका चूक कुणाची? तर हे आज मला वाटतं त्या ठिकाणी त्या संदर्भातला निर्णय लागेल. तो निर्णय लागल्यानंतर तो निर्णय कशा पद्धतीचा लागतो याच्यावर डेफिनेटली मी पुढचा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येईल. तर मला वाटतं तुमच्या मनातलं शंकेचं जे निरसन आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेफिनेटली झालं असेल. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दलचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन अपडेट्स, डॉक्युमेंट्स असेल, पोलीस भरती असेल या संदर्भामध्ये मिळवण्यासाठी चंदू कोकतरे या इंस्टाग्राम पेजला आणि संघर्ष अकॅडमी दापोली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.